Very good morning once again, ma'am. Here we are just in the second session of the day. In this particular session, we are just going to cover up the part like there is and there are. There is आणि there are चा पार्ट आपण ह्या माध्यमातून पाहण्याचा प्रयत्न करतोय. खूप सोपा पार्ट आहे. जसं आपण हाताच्या जवळच्या गोष्टी दाखवण्यासाठी हिअर इज आणि हिअर आर चा वापर केला. तसंच हातापासून थोड्या दूर अंतरावर असलेल्या गोष्टी दाखवण्यासाठी आपण देअर इज आणि देअर आर चा वापर करू शकतो. कशा पद्धतीने करू शकतो तर ते पाहूया आपण. येस मॅम. बघा देअर इज आणि देअर आर चा उपयोग काय होतो. वरती हेडिंग टाका देअर इज आणि देअर आर. इंग्रजी आणि मराठी दोन्ही उपयोग लिहून घ्या. मी साइड बाय साइड तुम्हाला एक्सप्लेन पण करतोय. लिहित पण चला आणि समजून पण घ्या. आपल्या हातापासून दूर असलेल्या वस्तू व एखाद्या जागेबद्दल माहिती सांगण्यासाठी आपण देअर इज आणि देअर आर चा उपयोग करू शकतो. आपल्या हातापासून दूर असलेल्या वस्तू व एखाद्या जागेबद्दल माहिती सांगण्यासाठी आपण देअर इज देअर आर चा उपयोग करू शकतो. इंग्लिशमध्ये सांगायचं झालं तर फॉर इंडिकेटिंग द प्लेस अँड थिंग्स विच आर अवे फ्रॉम अस. अवे म्हणजे दूर. अशा गोष्टी, अशा जागा की ज्या आपल्यापासून दूर आहेत, त्यांच्याबद्दल माहिती सांगण्यासाठी आपण देअर इज आणि देअर आर चा उपयोग करू शकतो. झालंय मॅम लिहून? Yes. राईट. कॉन्फिडेंटली लिहून झालं तरच येस सांगा, नाही तर मग थांबायला सांगा. कारण लिहून घ्या. परत परत आपल्याला असं वाटतं स्क्रीनशॉट घेऊन नंतर लिहू, ते होत नाही त्यामध्ये. बघा काही एक्झाम्पल दिलेत आपल्याला देअर इज आणि देअर आर चे. देअर इज चा उपयोग आपण तेथे आहे एक वचनासाठी करतो आणि देअर आर चा उपयोग तेथे आहेत हे आपण अनेक वचनासाठी करतो. राईट. उदाहरण बघा, तेथे एक मंदिर आहे, देअर इज अ टेम्पल. तिथे पुस्तक आहे, देअर इज अ बुक. पण इथं तिथे दोन मंदिरे आहेत लावा, त्याला फक्त लावायचं राहिलंय. तिथे दोन मंदिरे आहेत, देअर आर टू टेम्पल्स, यस लावायचं त्याला. आणि दुसरं वाक्य आहे, तिथे फुले आहेत, देअर आर फ्लावर्स. अनेक वचनासाठी आपण एस चा प्रत्यय लावतो, देअर इज आणि देअर आर. राईट मॅम? Yes. राईट. लक्षात आलं की देअर इज आणि देअर आर चा उपयोग कुठे होतो? हातापासून दूर असलेल्या वस्तू किंवा जागेबद्दल माहिती सांगण्यासाठी आपण देअर इज आणि देअर आर चा वापर करू शकतो. राईट. थँक यू व्हेरी मच. बघा आता याच्या संदर्भातल्या काही वाक्यरचना मी तुम्हाला विचारणार आहे मॅडम, आणि एक्सरसाइज पण पाठवणार आहे आज तुम्हाला करण्यासाठी. ओके. राईट. सांगा, तिथे दोन झाडे आहेत. तिथे दोन झाडे आहेत. There are two trees. अगदी बरोबर आहे. तिथे माझं गाव आहे. There is my village. देअर इज माय विलेज. अगदी बरोबर आहे. पुढचं वाक्य, तिथे खूप खेळाडू आहेत. There are many खेळाडूला काय म्हणतात? Players. देअर आर मेनी प्लेयर्स. ओके. त्याच्यानंतर तिथे क्रिकेटचं मैदान आहे. सांगा बरं मॅडम. There is
There is cricket. There is cricket ground. There is cricket ground. ओके राईट मॅम. नेक्स्ट, तिथे दोन शाळा आहेत. There are two schools. देर आर टू स्कूल्स. अगदी बरोबर आहे. तिथे माझं कॉलेज आहे. There is my college. अगदी बरोबर आहे. तिथे माझ्या 10 मैत्रिणी आहेत. There are my 10 friends. फ्रेंड्स. राईट. तिथे माझा क्लास आहे. There is my class. राईट. ओके. तिथे 10 शिक्षक आहेत. There are 10 teachers. अगदी बरोबर आहे. राईट. फाईन. देर इज अँड देर आरचा अर्थ कळाला प्रॉपर. वाक्यरचना समजल्या. आता या संदर्भातल्या काही वाक्यरचना बनवण्यासाठीची एक्सरसाइज मी तुम्हाला मोबाईलवर पाठवून दिली आहे. आणि त्याचबरोबर 2 निबंध, जसे आज काल आपण 2 निबंध केले तसेच आज 2 निबंध परत पाठवलेले आहेत. तर यांना सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न आज दिवसभरामध्ये तुम्हाला करायचा आहे मॅडम. ओके राईट. फाईन. आता मी तुम्हाला परत तिसऱ्या सेगमेंटमध्ये असं विचारतोय की मॅडम, जो टॉपिक तुम्ही तयार केला होता माय सेल्फचा, माझ्या सेल्फ इंट्रोडक्शनचा, तो तुम्ही प्रिपेअर जर केला असेल तर ओरली सांगू शकता का प्लीज? बघून सांगू कसं? बघून आता झालंय आपलं. आता आपल्याला न पाहतावर शिफ्ट व्हायचंय है ना. तुम्हाला भलेही तुमच्या इंट्रोडक्शन मध्ये 10 पॉईंट नाही जमले, 11 पॉईंट नाही जमले, तरी 6 पॉईंट सांगा, पण आपल्याला न पाहता सांगता यायला पाहिजे, आहे की नाही? म्हणजे मग त्याचा फायदा आपल्याला जास्त होणार आहे. ओके. आणि ही सवय लागेल. ताई तुला सांगतो ना की तुला एखाद्या दिवशी असं लक्षात येईल की अरे आपण चालता बोलता ह्या सगळ्या गोष्टी कशा शिकायला लागलो आपल्यालाच कळलं नाही, आहे की नाही? अँड दॅट्स रिअली इम्पॉर्टंट टू गो विथ. राईट. आता मी तिसऱ्या सेशन मध्ये आपण तुमच्यासोबत काही जनरल कम्युनिकेशनची वाक्य शेअर करणार आहोत. ओके राईट. चालेल.